जपमाळ्यात 108 मणीच का असतात यामागील विज्ञान, अध्यात्म आणि आश्चर्यकारक रहस्य जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, आपण अनेक साधू, संत, वारकरी, भक्त आणि आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळींना जपमाळ हातात घेऊन नामस्मरण करताना आपण पाहतो. पण कधी तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का की जपमाळेत 108 मणी का असतात? 100 का नाहीत? किंवा 101 का नाहीत? किंवा 150 का नाहीत? हा आकडा नेमका 108च का निवडला गेला? यामागे केवळ धार्मिक श्रद्धाच नाही, तर खगोलशास्त्र, गणित, योगशास्त्र, आयुर्वेद, ध्यान आणि हजारो वर्षाची भारतीय परंपरा यात दडलेली आहे. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये 108 या अंकामागील आपण सर्व रहस्य जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. जपमाळ म्हणजे काय हे प्रथम आपण पाहूया. जप करताना मन एकाग्र राहावे म्हणून वापरली जाणारी माळ म्हणजेच जपमाळ. हो, प्रत्येक मणीवर एक मंत्र किंवा देवाचे एक नाव घेतले जाते. यामुळे आपले मन इकडे तिकडे भटकत नाही आणि आपल्याला जपाची संख्या अचूकरीत्या कळते. आणि तो जप करताना 108 या अंकाचे आध्यात्मिक महत्त्व. भारतीय सनातन परंपरेत 108 हा अत्यंत पवित्र अंक मानला जातो. या देवाच्या नावाचा 108 वेळा जप म्हणजे पूर्ण जप मानला जातो. अनेक धार्मिक विधीमध्ये या 108 दीप, 108 फुले, 108 प्रदक्षिणा, 108 अभिषेक यांचा उल्लेख आपल्याला आढळतो. गणितातील रहस्य. 1 म्हणजे परमेश्वर. 0 म्हणजे शून्य म्हणजे अहंकाराचा त्याग. 8 म्हणजे अनंत. याचा अर्थ परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी अहंकार शून्य करून अनंताच्या दिशेने प्रवास करणे. खगोलशास्त्रातील आश्चर्य. सूर्याचा व्यास आणि पृथ्वीपासूनचे त्याचे अंतर यांचे प्रमाण साधारण 108 पट असे मानले जाते. चंद्राच्या बाबतीतही असेच प्रमाण आपल्याला दिसून येते. म्हणून 108 हा अंक विश्वाशी जोडला जातो. या योगशास्त्रातील महत्त्व. योगशास्त्रानुसार आपल्या शरीरात 72,000 नाड्या आहेत आणि त्यापैकी 108 महत्त्वाच्या नाड्या आपल्या हृदयाशी जोडलेल्या आहेत असे मानले जाते. म्हणून 108 वेळा मंत्रजप केल्याने मन, प्राण आणि चेतना संतुलित होण्यास आपल्याला मदत होते. जसे आयुर्वेदातील महत्त्व. आयुर्वेदात शरीरातील अनेक महत्त्वाचे मर्मबिंदू सांगितलेले आहेत. जसे परंपरेनुसार 108 प्रमुख ऊर्जा बिंदूंचा उल्लेख केला जातो. ध्यान आणि जप यामुळे आपले शरीर व मन शांत राहण्यास मदत होते. जसे ज्योतिषातील महत्त्व की जशा 12 राशी आहेत, 9 ग्रह आहेत, ते मिळून गुणून 108 वेळा होतात. जे 12 राशी गुणिले 9 ग्रह बरोबर 108.
तसे 27 नक्षत्र गुणिले प्रत्येकाचे 4 चरण धरल्यानंतर 108 होतात. यामुळे संपूर्ण ज्योतिषशास्त्र 108 या अंकाशी जोडले गेलेले आहे. तर उपनिषदांचा संबंध सांगायचा म्हणजे भारतीय परंपरेत 108 प्रमुख उपनिषदांचा उल्लेख केला जातो की ही उपनिषदे अध्यात्म, आत्मज्ञान आणि मोक्षमार्ग समजावून सांगतात. जसे देवी देवतांची 108 नावे आहेत, तसेच अनेक देवदेवतांची 108 नावे घेतली जातात. उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे की श्री विष्णू, शिव, श्रीराम, श्रीकृष्ण, गणपती, देवी दुर्गा आणि दत्तात्रेय या देवांचे म्हणून जपमाळेतील प्रत्येक मणी एका नावाशी जोडलेला जातो. जसे वारकरी संप्रदायातील महत्त्व. वारकरी संप्रदायात रामकृष्ण हरी म्हणतात, श्री विठ्ठल, ज्ञानोबा तुकाराम यासारख्या नामांचा जप करताना जपमाळेचा उपयोग केला जातो. जपमाळ ही केवळ मण्यांची माळ नसून ती भक्ती, शिस्त आणि आत्मशुद्धीचे प्रतीक आहे. मेरुमणी म्हणजे काय? मेरुमणी जपमाळेत एक मोठा किंवा वेगळा मणी असतो. त्यालाच मेरुमणी असे म्हणतात. जप पूर्ण झाल्यावर हा मणी ओलांडला जात नाही. तेथे माळ उलटी करून पुन्हा जप सुरू केला जातो. याचा अर्थच म्हणजे देवापुढे नम्र राहणे. जप करताना आपण कोणते नियम पाळावेत? जप हा शांत मनाने करावा. जप करताना माळ जमिनीवर ठेवू नये. तर्जनी बोटाने मणी फिरवू नयेत. अंगठा आणि आपले मधले बोट किंवा अंगठा आणि आपली अनामिका यांच्या साहाय्याने मणी फिरवावेत. जप करताना मन देवाच्या नावात एकाग्र ठेवावे. जपाचे फायदे जाणून घ्या. नियमित जप केल्याने मन शांत राहते. तणाव कमी होण्यास मदत होते. एकाग्रता वाढते. आपले सकारात्मक विचार वाढतात. आध्यात्मिक प्रगतीस आपल्याला आधार मिळतो. नामस्मरणाची आपल्याला सवय लागते. निष्कर्ष. मित्रांनो, जपमाळेतील 108 मणी हा केवळ योगायोग नाही, तर त्यामागचे भारतीय ऋषींचे विज्ञान, अध्यात्म, योग, गणित, खगोलशास्त्र आणि हजारो वर्षाची परंपरा यामध्ये दडलेली आहे. म्हणूनच पुढच्या वेळी जपमाळ हातात घेतली तर प्रत्येक मणीसोबत श्रद्धा, एकाग्रता आणि सकारात्मकता भावना ठेवूनच हे देखील जोडा. यातूनच मनशांती, भक्ती आणि आत्मिक समाधानाचा मार्ग खुला होतो. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच ज्ञानवर्धक, धार्मिक, आरोग्यविषयक आणि प्रेरणादायी माहितींसाठी सातारा सखी या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन आणि रंजक विषयासह. धन्यवाद.